शिष्यांनी येशूकडे येऊन म्हटले की लोकांस गावामध्ये जाऊन जेवण करावयास सांगा. आणि मग येशूने म्हटले की तुम्हीच त्यांना खावयास द्या. ज्या वेळेला 5,000 लोकांना जेवणाची गरज पडली त्यावेळेला येशू म्हणतो की तुम्हीच त्यांना खावयास द्या. आपण 10व्या अध्यायामध्ये बघतो की येशूने त्यांना अधिकार दिले होते आणि सांगितलं होतं की शिष्यांना म्हटलं होतं की तुम्ही रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठरोग्यास शुद्ध करा, भूते काढा, असे अधिकार देऊन त्यांना सेवेकार्यासाठी पाठवलं होतं. आणि कदाचित प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला त्यांना म्हणत आहे की तुम्हीच त्यांना खावयास द्या, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना कदाचित प्रॅक्टिकली जे आहे सांगत असावं की तुमच्या अधिकारांचा वापर करून तुम्ही ह्या लोकांची गरज जी आहे चमत्काराच्याद्वारे पूर्ण करा. कदाचित आज आपण आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले जे अधिकार आहेत ते कदाचित तुम्ही विसरला असाल. पूर्वीच्या जे सर्व अनुभव आहे कदाचित तुम्ही विसरले असाल. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून त्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून ज्या वेळेला त्यामध्ये खंबीर उभे राहता त्यावेळेला तुम्हाला यश जे आहे ते निश्चित मिळणार आहे.